आंबाड्याची भाजी करण्यासाठी मी थोडीशी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि हे कणी तांदूळ घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे सर्व धुवून घेते मी. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे आणि कणी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये आपण चिरून घेतलेली आंबाड्याची भाजी घालायची आणि थोडंसं पाणी लावून मी हे कुकरमध्ये शिजवून घेते. भात आणि डाळ सोबतच ही पण लावून घेते. आता ह्याला आपण एका कढईत लसूण आणि मिरची पेस्ट घालून फोडणी करून घेऊया. सर्व घालून चांगलं मिक्स करून घेते हे. तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते. तर हे 1-2 मिनटं शिजवून नंतर एका डिशमध्ये काढून, आंबाडीची भाजी तयार झालेली आहे. ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे.